रुपाली काय हो आणि पोरी कुठे येतं घरात येतो बोलू काय त्यांना बोलू ना किती वेळ झाले मला दिसत नाही ते अजून ए वैशू दिदे बाहेर या काय गाई अगं काय करत होते आतमध्ये अय आई आम्हाला टेन्शन आहे आम्ही उद्या शाळेत नाही जाणार का ग पुरीनो कशाच टेन्शन आगाई त्या सरांना काही कळाना काही आणायला सांगते ते आमच्या सर तसेच होतं अगं पण काय झालं काय नाही सांगितलंय अगं आई सरांनी आम्हाला पालक आणायला सांगितलंय आता सरांना काही बाजार जवळ नाही का हाय आम्हाला पण सांगितलंय अगं सरांच्या गावाला बाजार नसेल म्हणून पालक आणायला सांगितलं असेल आगाई तूच सांग आता आम्ही पालक कुठून आणू या टायमाला अगं बाई माझं पण डोकं बंद झालंय आता आई आता काय आलं ना आम्ही उद्या कुठून शाळेत नाही जाणार ए पोरी नो हो त्या पुरीला कशाला कळवता द्या तू गेल दोन पालकाचे गड्डे आणून ए मोठे डोक्याचे अरे पालक म्हणजे कोणता पालक तुला कळत काही म्हणजे तुम्ही मला शिकवणार काय कोणचा पालक भाजी लागतोय तेच पालक आहे. ए पोरी नो काय हो पप्पा अरे तुमच्या दोघींचे पेपर होते त्यात पास झालेत का तुम्ही पप्पा पास नाही फक्त 4च विषय गेलेत पप्पा माझे फक्त 3च विषय गेलेत हा नापास झाल्यात ना रुपाली अहो तुम्ही काय नका सांगू त्यांना दोन गड्डे आणून द्या नापास झाले म्हणून बजे काय जास्त सरांना ए पोरा जिंदाला दोन गाड्या आणून मग पुरी पास होतात ना जिंदा ए पोरी नो भाजीचा पालक नाही रे मी तुमचा पालक आहे मी तुमचं पालन पोषण करतो तुम्ही 18 वर्षाचे होईपर्यंत मी पालन पोषण केल्यानंतर मला पालक ही पदवी दिली जाते ते भाजीचा पालक नाही बोलावला तुम्ही नापास झाल्यात म्हणून मला शाळेत बोलावलंय तुम्हाला शिस्त लावण्यासाठी हा तुम्ही पालक येतात मी कोण तुम्ही ती हो पप्पा मी तिने बोलवली फक्त मला सांगितलंय दिदे आपलं काय चुकलं काय बरोबर आहे ना आपलं बरोबर आहे आपलं काय चुकायचं